जय जय रामकृष्ण हरी, जय जय विठ्ठल. नमस्कार मंडळी. कधी कधी एका ओळीत एकाच शब्दात आपल्या आयुष्यातली दिशा बदलण्याची ताकद असते. आज मी तुम्हाला सांगणार आहे हरिपाठाच्या अशाच एका ओळीची कथा, जिच्या अर्थानं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं. नमस्कार मित्रांनो, चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून छोटासा कमेंट करा. मंडळी, आपण सर्वप्रथम बघूया की हरिपाठ म्हणजे नक्की काय. संत ज्ञानेश्वरांनी रचलेला हरिपाठ म्हणजे फक्त एक धार्मिक ग्रंथ नव्हे, तो आहे भक्ती, शांती आणि समाधान देणारा आत्मिक प्रकाशपथ. हरिपाठाच्या प्रत्येक ओळीत विठ्ठलाशी संवाद आहे आणि आत्म्याशी एकांत आहे. एक मुलगा होता, त्याला हरिपाठ म्हणजे काहीच माहीत नव्हतं. भक्ती माहीत होती, पण त्याच्यावर त्याचा विश्वास नव्हता. त्याच्यासाठी फक्त तो टाइमपास होता. असा तो मुलगा त्याच्या आयुष्यात येणारं वारंवार दुःख, संकटांना तो पूर्णपणे हरून गेला. आयुष्यात सारखी चिडचिड. ही गोष्ट आहे एका सामान्य व्यक्तीची, जो आयुष्यात हरवलेला होता. चिडचिड, चिंता, अस्वस्थपणा या सगळ्या भावना सतत मनात चालूच होत्या. आणि मग एक दिवस आईच्या शब्दाने हातात आला त्याच्या हरिपाठ. त्याची आई त्याला म्हणाली, मुलगा आईची प्रत्येक गोष्ट ऐकायचा. आई त्याला म्हणाली, तुझ्यासाठी नको, माझ्यासाठी तू वाच. मग तो मुलगा दररोज फक्त एक पान वाचायचा आणि त्याची आई त्याला म्हणत, विठोबा सगळं ठीक करेल. मुलगा 2-3 दिवस ते वाचण्यात आनंद नव्हता, तरी आपल्या आईसाठी वाचायचा. नंतर त्याला त्या वाचनाची ओढ लागली. त्याला त्याच्या शरीरामध्ये परिवर्तन वाटू लागलं. हळूहळू तो मुलगा शांत झाला आणि मग असाच एक दिवस तो हरिपाठ वाचत होता. वाचनात तो पूर्णपणे त्यामध्ये हरवून गेला. जसे आपण काही अभंग ऐकतो, भजन ऐकतो, कीर्तन ऐकतो आणि आपल्याला काही भजनं, कीर्तन आपल्या आत्म्याला जाऊन भिडतात आणि आपण हरवून जातो. त्याच प्रकारे तो मुलगा हरवून गेला आणि त्याला मिळाली एक अशी ओळ. त्या ओळीने त्याचं लक्षच वेधून घेतलं. ती ओळ म्हणजे त्या दिवशी तो हरिपाठ वाचायला सुरुवात केली आणि त्याला मिळाली ती एक ओळ, जी त्याचं आयुष्य बदलून गेली. ती ओळ आहे, हरिपाठ वाचावा भक्तिभावे. हरिपाठ वाचावा भक्तिभावे, त्यात विठ्ठलाचा जीव भासे. त्या क्षणी असं वाटलं, विठोबा माझ्या समोर बसलाय आणि म्हणतोय, माझा जीव तुझा प्रत्येक शब्दात आहे. माझं दर्शन हवंच ना, तर माझं नाव घे. त्या ओळीचा अर्थ होता की ही ओळ सांगते, फक्त पाठ नको, भक्तिभाव हवा. वाचताना तुमचं मन त्या ओळीत गुंतलं पाहिजे. तेव्हा विठोबा त्या शब्दातून बाहेर येतो, आपल्या हृदयात बसतो. त्याची हरिपाठातली अनुभूती की तो आता प्रत्येक दिवशी ती ओळ पुन्हा पुन्हा वाचत गेला आणि हळूहळू चिडचिड शांत झाली, भीती दूर झाली आणि विठोबाशी एक नातं तयार झालं. त्याचं मन म्हणू लागलं, जय जय रामकृष्ण हरी. मंडळी, संतांची शिकवण पण किती अमूल्य होती. संत नामदेव म्हणतात, नाही कोणता योग, नाही कोणता वेद. नाही कोणता योग, नाही कोणता वेद, फक्त नामस्मरण करा विठोबाचं. हरिपाठाच्या एका ओळीत संपूर्ण जीवनाचा सार आहे. हे फक्त गाणं नाही, हे आत्म्याचा श्वास आहे. तुमचं काय? आज मी तुम्हाला विचारतो, तुमचं असं एखादं वाक्य आहे का, ज्याने तुमचं जीवन बदललंय? कमेंटमध्ये जरूर लिहा. आपण एकमेकांच्या अनुभवातून शिकूया. हरिपाठ उपचार नाही, उपाय आहे. डॉक्टर औषधं देतात, पण मनाचं, आत्म्याचं औषध ते आहे हरिपाठ. त्याचं नियमित पठण म्हणजे विठोबाशी संवाद. तुमचं मन बोलू शकतं, त्याला फक्त शब्द द्या आणि हरिपाठात ते शब्द मिळतात. एक विनंती, प्रत्येक घरात, प्रत्येक मनात विठोबाचं नामस्मरण असावं. आजपासून सुरुवात करा. दररोज फक्त एक पान, फक्त एक ओळ आणि बघा तुमचं आयुष्य बदलून जातं की नाही. शेवटी एकच गोष्ट, विठोबा कुठे बाहेर नाही, तो आपल्या शब्दांमध्ये आहे. त्याच्या ओळी वाचा, त्याचं नाव द्या, तो तुमच्यासोबतच आहे. हरिपाठ वाचवावा भक्तिभावे, त्यात विठ्ठलाचा जीव भासे. हे शब्द फक्त शब्द नाहीत,
तो विठोबाचा श्वास आहे. जर ही गोष्ट, ही ओल आणि हा अनुभव तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर ही भक्ती पुढे पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंटमध्ये लिहा हरिपाठ माझा श्वास आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येऊ संतांची भक्तिगाथा, विठोबाची कथा आणि भावनिक अभंग. जय हरी विठ्ठल, जय जय रामकृष्ण हरी.